नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10. मित्रांनो, यूट्यूबनं आम्हाला आणखीन एक मिशन दिलं आहे. मी असं म्हणेन, लिटरली आम्हाला मिशन दिलं आहे. ते आम्हाला आयडियाज देत असतात. त्यांचं असं म्हणणं आहे की जर TV10 हे पुण्यावर काम करत असेल तर पुण्यातले काही जेम्स म्हणजे काही हिरे लोकांसमोर का आणू नयेत. तर त्यातलाच एक हिरा आज आपल्याजवळ आहेत, सुहास पटवर्धन. तर मित्रांनो, सुहास पटवर्धन ही व्यक्ती पुण्याशी का जास्त संबंधित आहे तेही मी तुम्हाला सांगतो. सहकार सोसायटीज म्हणजे पुण्यातले जे नागरिक आहेत, बिल्डिंग्ज आहेत, ते जे सोसायटीज जे आहेत त्याचे ते अगोदर पुण्याचे अध्यक्ष होते, फेडरेशन. आता ते महाराष्ट्राचे सुद्धा फेडरेशनचे ते अध्यक्ष आहेत. तर ही जी व्यक्ती आहे ही माझ्यासाठी थोडीशी गूढ ही आहे. कारण का त्यांचं सगळ्यात वैशिष्ट्य असं आहे की ही इज लाईक अ ग्ल्यू. म्हणजे काय की माणसांना कसं जोडायचं हे ह्या व्यक्तीकडनं शिकावं. तर ते एक वैशिष्ट्य आहे. आणि किचकट कामं सोसायटी म्हटलं ना तर तुम्हाला माहिती आहे की त्यांचे खूप प्रॉब्लेम असतात. तर ते किचकट प्रॉब्लेम हसतमुखानं सोडवणं हे एक त्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. तर त्यांचे आपण दोन्ही लेवलवर ते जे काही त्यांचे जे अधिकारी आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडे जी कामं आहेत तेही आपण जाणून घेणार आहोत. आणि त्या अधिकाऱ्याच्या मागचा माणूसही आपण आज जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. आमच्या प्रेक्षकांना तुमच्या नावासहित तुमची जी पदं आहेत ती सगळी सांगा सर. मिलिंदजी नमस्कार. मी पहिलं TV10ला धन्यवाद देतो. अनेक आपण वेळेला काम केलेलं एकत्र बऱ्याच चॅनल्स आपण हे लोकांपर्यंत आणलेले आहे. तुम्ही आत्ता माझं जे वर्णन केलं ते मला मान्य नाही. मी काही कोहिनूर वगैरे काही नाही आहे, पण कोळसा पण नाही एवढं नक्की. आणि कोहिनूर हिरा बिरा हे सगळं ते वेगळी गोष्ट आहे, तो विषय नाही आपल्याला. पण सहकारात गेले अनेक वर्ष काम करतो. मी 30-40 वर्ष काम करतोय. आमच्या युनियनमध्येही काम केलं. पूर्वी आपण अनेक वेळेला या विषयावर बोललेलो आहे. आणि हा जगन्नाथाचा रथ असतो आणि आपण सगळ्यांनी मिळून तो घेऊन जायचो. कारण सहकार आहे ना ते शेवटी. कॉपरेटिव्ह म्हणजे सहकार आहे. आणि सुदैवानं ती आम्हाला संधी मिळाली. म्हणजे माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना पुण्यासारख्या ठिकाणी त्याला पुणे म्हणजे असं आहे की जिथं रुजतं ते सगळं जगभर जाऊ शकतं. आणि आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र हे सहकारात सगळ्यात अग्रेसर. हे पूर्वीपासून धनंजय गाडगीळांपासून वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण हे सगळे सहकारात वर आलेले आहेत. अगदी म्हणजे विखे पाटलांपासून आतापर्यंत अगदी पवार साहेबांपासून, त्याच्यानंतर आता मुरलीधर मोहोळ म्हणजे आता सहकार झाले. त्यामुळे सहकार ही महाराष्ट्रातनं फार आहे. आणि जसा सहकार हे फार जुनं आहे. म्हणजे शेवटी लोक किंवा पूर्वी आपण जेव्हा उत्पत्ती झाली तेव्हापासून आपण एकत्र राहतो, संघटना करून राहतो. कारण ते सर्वायवलसाठी आवश्यक होतं. पण आपण त्यातनं जेव्हा उत्क्रांती झाली त्यानंतर जेव्हा कळपानं किंवा राहिलो त्यानंतर घर म्हणून राहिलो किंवा आपण गुहेतनं बाहेर आलो नाही त्यानंतर कळप किंवा हे करतो होतं. पण जसं माणसाला प्रकल्प तसं मग सहकार आलं. ते आलं. आता सहकारला तसं म्हटलं तर लोक म्हणतात 102 वर्ष झाले. तसं नाही आहे. ते पुणे डेक्कन जिमखाना वगैरे सोसायटीला 102 वर्ष झाले आहेत. म्हणजे त्याच्या आधीपासून ते सहकार किंवा शिवाजी महाराजांपासून ते सहकार होतं. सगळ्यांना एकत्र आणलं त्यांनी. त्यामुळे सहकार्य माणसाच्या रक्तातच आहे. आणि हे करत असताना सुदैवानं मला आमच्या स्टेट बँकेत युनियनमध्ये संधी मिळाली. आमच्या युनियनशी संबंधित. आता तुम्हाला माहिती असेल की सहकारात जात नसते आणि पक्ष नसते. बरोबर आहे. तिथे तुमचे सगळे जे काही जोडे आहेत ते बाहेर काढून ठेवायचे असतात. तुम्हाला काय वाटतं त्याच्या मग सहकारात काम करायचं. बरोबर आहे. आणि हे सुदैवानं संधी मिळालं. तसं आमच्या स्टेट बँक फार मोठं आहे. त्याला 200 वर्षाची परंपरा आहे. म्हणजे तुम्ही स्टेट बँकेमध्ये ॲज अन एम्प्लॉई होता. मी 78 साली स्टेट बँक ऑफ लागलो. त्याच्यात मी बँक ऑफ महाराष्ट्रात होतो. आमच्या BMCC मध्ये देखील मी सहकार बघायला मिळाला. त्याच्यात मी अनेक गोष्टी. आम्हाला सगळ्यात अगोदर तुम्ही कुठले आता पदाधिकारी आहात किंवा त्या ऑर्गनायझेशनबद्दलची सगळी लिस्ट आम्हाला थोडक्यात सांगा. पदं येतातच जातात. पण मी आता ज्या याच्याशी संबंधित आहे ते सांगतो. मी पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण हाऊसिंग सोसायटीज आणि अपार्टमेंट, त्याला आपण अपार्टमेंटला पण जवळ घेतलेलं आहे. इतके वर्ष त्याला अपार्टमेंटला कुठलाही वादी नव्हता, त्याला नेतृत्व करणं कोण नव्हतं. ते आपण आता पुण्याच्या लेवलला जोडून घेतलंय. तसं मी गेले 10-15 वर्ष पुण्याचा अध्यक्ष आहे. आणि त्याच्या आधी पण पदाधिकारी 30 वर्ष आहे. त्याच्यानंतर आता गेले 10-15 वर्ष मी महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन म्हणजे महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्था, सहकारी संस्था आणि अपार्टमेंट्स, त्याला पण आता सहकार खात्याकडून अपार्टमेंट ऍड करून घेतले. आता महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. आणि आपल्याला माहिती आहे की हे 2025 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष. बरोबर आहे. आणि सुदैवानं आता नेतृत्वाला महाराष्ट्रातल्या किंवा याला त्या फार मोठ्या प्रमाणात जागतिक हे 2025 आंतरराष्ट्रीय सहकारामुळे आपल्याला आपलं हे फेडरेशन असं एक फेडरेशन आहे की ते नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडियाला ॲफिलेट आहे, NCUI ला ॲफिलेट आहे, नॅशनल कोऑपरेटिव्ह नवी दिल्लीशी, आणि इंटरनॅशनल अलायन्सची पण ॲफिलेट आहे. त्यामुळे आपण हे ग्लोबल होत.
बरं. हे करत असताना महाराष्ट्राला सुदैवाने महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज अँड अपार्टमेंटला आपल्याला NCUIनी इक्वल पार्टनरशिप देऊन प्रशिक्षणाची जबाबदारी दिली मोठी. आणि त्यामुळे आपण अनेक गोष्टी या वर्षात करतोय. गेले अनेक वर्ष आमच्या पुणे हाऊसिंग फेडरेशनला 50 वर्ष झालेली आहेत, महाराष्ट्राला 75 वर्ष झाले आहेत. म्हणजे मुंबई हाऊसिंग फेडरेशन बरोबर. ठाण्यात आहे, नवीन मुंबईत आहे. असं या संपूर्ण महाराष्ट्रावर सगळ्यात हा स्प्रेड आहे हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी. आपण हे या 4-5 जिल्ह्यात आहे. मोठ्या मोठ्या जिल्ह्यात. तसं नागपूरला आहे, औरंगाबादला आहे, नागपूरला आहे, सांगलीला आहे, नाशिकला आहे. अनेक वेळ आम्ही सगळे प्रत्येक मंथली मिटिंग आम्ही वेगळ्या जिल्ह्यात घेतो आणि याच्या नियोजन आपल्या सगळ्यांना जोडून घ्यायचं. बरं. पण ह्याच्याबद्दल आपण फक्त आपल्या प्रेक्षकांना ही सुद्धा माहिती द्यायची आहे की जसं पुणे हाऊसिंग फेडरेशन एक फेडरेशन आहे, तसंच ठाणे तुम्ही आता जसं म्हटलं ठाणे, नवी असे मुंबई कुठे कुठे आहेत आणि असे किती आहेत? महाराष्ट्रात बहुतेक 20 जिल्ह्यात आहेत. बाकी ठिकाणी आपण चालू करतोय. करणार आहे. पुढच्याच महिन्यात आम्ही सांगलीला करतोय. सांगलीचं वसंतराव पाटलांनी सहकारची खाण आहे, पण दुर्दैवाने तिथं हाऊसिंग सोसायटीचं फेडरेशन आहे. नाशिकमध्ये आहे, औरंगाबादमध्ये किंवा नागपूरला आहे, पण त्यांना आपण सुदृढ करतोय, त्यांना परत पुनर्जीवन करतोय. सोलापूरमध्ये होतं ते आता थोडं इनॅक्टिव्ह आहे, त्यांना पण जीवन. तर हे जे जिल्ह्यातले आहेत ते सगळे एकत्र मिळून नंतर महाराष्ट्र फेडरेशन हे प्रत्येक जिल्ह्यात एक फेडरेशन असतं. संपूर्ण जिल्ह्यात एकच नोंदणीकृत फेडरेशन असतं, महासंघ. आणि त्याचं हे तुमची रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी असते, सहकारी निर्माण संस्थेचं प्रतिनिधित्व करते. आता पुणे जिल्ह्यात 25,000 कोऑपरेटिव्ह सोसायटी आहेत, 40,000 साधारण अपार्टमेंट्स आहेत. तसं महाराष्ट्रात साधारण 1,25,000 कोऑपरेटिव्ह सोसायटी आहेत आणि 1,25,000 कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी गृहनिर्माण नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था आणि जवळजवळ 2,00,000 अपार्टमेंट्स आहेत. आता आपण हे दोन्हीनं जोडून घेतलंय आणि गव्हर्नमेंटकडनं याला मान्यताप्राप्त प्रतिनिधी म्हणून घेतलेलं. ओके. आता माझा पुढचा प्रश्न त्या सहकार सोसायटी वगैरे ह्याच्या संदर्भातच आहे, पण त्याच्या अगोदर परत मी जसं म्हणलं आहे की आमचे अल्टरनेटिव्ह प्रश्न असेल, आम्ही ते ह्या सगळ्या अधिकाराच्या मागचा व्यक्तीला जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न करतोय. सर, तुमचं थोडंसं बालपण कसं होतं, कॉलेजचं कसं होतं आणि ही वृत्ती जी तुमची आहे की काम करताय तुम्ही आणि स्वतःची स्तुती तुम्हाला आवडत नाही, हे एक मी पाहिलेलं आहे. हां, स्वभाव आहे. तर हे कसं आलं, कुठून आलं, थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना सांगायला सांगतो. माझे वडील सेंट्रल एक्साइज कस्टममध्ये होते. पूर्वी 2 सेंट्रल एक्साइज म्हणजे तंबाखू साहेब वगैरे म्हणायचे. वेगवेगळ्या पुण्यामध्येच होते पहिले. पुण्याने खेडोपाडी सगळीकडे होते. इंडोरी आता जे फार मोठे त्यावेळेस होते, नाशिकला होते, कोल्हापूरला होते, मुंबईला एअरपोर्टला होते, बऱ्याच ठिकाणी होते. त्यामुळे फिरती असायची. तुम्ही नाही, काही वेळ लहानपणी जायचो. अच्छा. त्याच्यानंतर मग शिक्षणासाठी पुण्यातच राहिलो. न्यू म्युनिसिपल टिळक रोडला शिक्षण झालं आणि त्यानंतर तुम्हाला माहिती की डेक्कन युथ सोसायटी इकडे पूर्वी सारखं येत नव्हतं की तिकडे पास झालं की आम्ही फुटबॉल मॅचेस बघायला जातो, क्रिकेट बघायला जातो. त्यामुळे नॅचरली ओढा BMCC वाडेमध्ये असं येत होतं. ते लॉ कॉलेज इकडे तिकडे जायचं. ते BMCला सहज ॲडमिशन मिळालं. मी अनासकर, बाळासाहेब अनासकर माझे सहकारातले, ते माझे लहानपणचे मित्र आहेत. आणि पेंडसे म्हणून पवार वगैरे, हे सगळ्यांनी आम्ही तिथनं मॅट्रिक झालो, 11वी झालो आणि डायरेक्ट घेऊन तिथं गेलो, सायकलवर तिथं गेलो. शाळा तुमची न्यू इंग्लिश स्कूल आणि BMCC कॉलेज 72 ते 76 मी BMCC मध्ये. दोन्ही लँडमार्क्स आहेत जवळजवळ. तर मित्रांनो, पटवर्धन सरांच्या फार्म हाऊसवर आपण आहोत आणि छानपैकी पिठलं भाकरी, जो मराठी माणसाचा अगदी आवडता मेनू आहे, तर तो आपण आज खात आहे. वा, कोण करतं? आमच्याकडं 24 तास माणसं आहेत ना. म्हणजे दुर्गाळे म्हणून आहे आमचा, त्याची बायको आमच्याकडे राहतात गेले 10-15 वर्ष. त्यांच्या ताब्यात असतं सगळं ते. टेस्टी. आमची निसर्ग कृषी वृक्ष लागवड संवर्धन कोऑपरेटिव्ह सोसायटी, सहकारातली सोसायटी आहे. बरं. अशा तऱ्हेची 200 एकरची 1-1 एकर जागा, त्याला रस्ता, पाणी, इलेक्ट्रिसिटी, क्लब हाऊस असं केलेलं आहे. बरं. ही नोंदणीकृत सहकारी सोसायटी आहे. 160 मेंबर आहेत आमचे. ही कल्पना कोणाची? ही कल्पना मिलिंद, कसं असतं, आपल्याला प्रत्येकाला, आपण शहरात राहतो, गेल्या अनेक आणि प्रत्येकाची इच्छा असते कुठेतरी आपली शेत जमीन असावी, कुठेतरी छोटं घरकुल असावं, नक्कीच, किंवा कुठेतरी आपल्या शेतात काहीतरी हिंडायला फिरायला मिळावं, स्वच्छ हवा, पाणी हे झालं तर ती घर घेणं फार अवघड असतं. तसं शेत जमीन तर त्याच्यावर मेंटेन करणं. नाही, पुण्यातलं घर घेणं अवघड असतं. मी आता 1000 फ्लॅट बांधले म्हणून सांगतो, तर नंतर आले परत सांगेन. पण त्याच वेळेला होतं की आपापलं घर कुठेतरी असावं आणि ते एकटा माणूस घेणं शक्य नसतं. त्यामुळे निसर्ग कृषी कोऑपरेटिव्ह सोसायटी केली. मग त्याची जागा, क्लिअर टायटलची जागा, त्याला एकटा माणसाला रस्ता आणता येत नाही, कारण सगळ्याच खर्च रस्त्याला येतो, त्याला जागा पण जाते आणि खर्च पण येतो. आम्ही तर सगळे 9 मीटरचे रस्ते केलेले.
किती टोटल जागा आहे सर? 200 एकर जागा आहे. निसर्ग कृषी वृक्ष लागवड संवर्धन कोऑपरेटिव्ह Total 200 सोसायटी एकर आहे. 60 मेंबर आहेत. एकेकाचा एक एकर जागा आहे बर आणि त्याला रस्ता, पाणी, इलेक्ट्रिसिटी, क्लब हाऊस वरती आमचं एक कॉमन क्लब हाऊस आहे. ते सोसायटीच्याच खर्चाने बांधले, सोसायटीच्याच मार्गीत आहे. हे सगळं जिल्हा परिषद आणि याच्या अंतर्गत येतं आणि त्याच्यामुळे तेव्हापासून आम्ही आहोत. आणि शेवटी आमची जागा, आम्हाला इथं काही कमर्शियल करायचं नाही. निसर्ग कृषी, ज्याला जागेची आवड आहे, ज्याला शेती काहीतरी करायची, ज्याला काही प्रयोग करायचे, शांतता घ्यायचं, इथं पाणी शुद्ध आहे, हवा शुद्ध आहे, वातावरण शुद्ध आहे आणि सगळी गरीब माणसं आहेत. म्हणजे मुळशी पॅटर्न वगैरे फक्त पिक्चर मध्ये दाखवलेले आहेत. अच्छा, आणि हे 10% खरे पण 90% माणसं अतिशय तो चांगले. एक भाग झाला. पण सगळ्यात महत्त्वाचं मला याच्यामध्ये वाटतं की गावकऱ्यांचा शहरातल्या लोकांवर विश्वास बसत नाही लवकर. तुमच्यावर तुम्ही तो विश्वास कसं काय संपादन नाही, सुदैवाने मी युनियनमध्ये काम करत होतो. पुण्यात 1000 एक फ्लॅट बांधल्यामुळे क्रेडिबिलिटी आणि तळागाळात मग तर काय मला सोपं गेलं. मी लोकांची बसायचो, ओरडायचो, त्यांना समजून सांगितलं. पहिला फार विरोध झाला होता रस्ते काढण्यासाठी, कारण मी सगळे कॉमन रस्ते काढले. म्हणजे गावकऱ्यांचा इकडचा बर कशासाठी येतो, कोण आलाय काय. पण जेव्हा त्यांना खात्री पडली, त्यांनी स्वतःहून नाही, आमच्याकडे एकही बांधकाम नाही. त्यामुळे वा, सगळ्या आता मला इथल्या लोकांचं तुम्ही आता सरपंच होऊ शकता प्रॉपर्ली. सरपंच मला अजिबात व्हायचं पण नाही. एवढी पद्धत घेता तुम्ही? आणि काय आवश्यकता नाही ते. उलट आमचा जो तुम्ही गावकरी आहात आता? मी लोक 25 वर्ष गावकरी, माझा सातबार माझ्या नावावर आहे, माझ्या ह्याच्यात माझं टॅग भरतो, सगळे इथं भरतो. सरपंचाची जी निवडणूक होती त्याच्यामध्ये तुम्ही माझा काही रोल करू शकता. हा, नाही, करू शकता का? मतदान करू शकता? मी जर माझं आधार कार्ड, पॅन कार्ड इथं घेतलं तर होऊ शकतो. पण अच्छा, माझ्या हा, भानगडीत तिथे हा, नाही. उलटा इथं मी जर आमच्या 160 लोकांना फॅमिलीत गेलं तर आमचा इथं सरपंच होतो. कारण आमची संख्या जास्त. इथं काय खाली वरती 30 घर आहेत, खाली 40 घर आहेत. पण आपल्याला आपला राजकारण विषय नाही. बरोबर आहे. तुम्ही तिकडे आणि आवश्यकता नाही ना. आपल्याला काय सगळं लिगल काम करायचं, ट्रान्सफर करायचं, आपल्याला काय फरक पडतो. करायच्या वेळी आम्ही सगळं केलेलं ना. जेव्हा पुण्यात 1000 फ्लॅट बांधले तेव्हा आम्ही सगळं केलं. तेव्हा हे जर काही प्रॉब्लेम आला तर आपण सगळं करू शकतो. पण ते करायचंच नाही ना आपल्याला. विषयच नाही. मी आता एक मुद्दा काढला, राजकारण. तुम्ही तुमचे सगळे एवढे कॉन्टॅक्ट्स आहेत, एवढ्या लोकांबरोबर कॉन्टॅक्ट्स आहेत, तुम्हाला राजकारणात सहज जाता आलं असतं. पण तुम्ही राजकारणामध्ये जास्त इंटरेस्टेड दिसत नाही. नाही, राजकारण माझं पिंडच नाही ना. एकदा बघा, मी मगाशी आपला विषय नुसता चालू होता विषय झाला की BMCC कॉलेजला होतो आम्ही आणि ते कॉलेजमध्ये ॲडव्हान्स होतं आणि कधी कॉलेजमध्ये वर्गात शिकलोच नाही ना. मी सगळं झाडाच्या खाली शिकलो ना. अच्छा, आमच्याकडे ते बॅक बेंचर का? बॅक बेंचर मध्ये जायचंच नव्हतं, असं होतं. सगळं बाहेरच बसायचं. आमच्याकडे शोधायला अटेंडन्स एवढी हे पण नव्हती. आणि जमतेम कॉमर्समध्ये काही लागत नाही, जमतेपास आपोआप व्हायचं आम्ही. म्हणजे त्यावर काही विषय कॉलेजमधल्या जाणाऱ्या मुलांसाठी हे नाहीये बरं का हा पीस एवढा. नाही, त्यावेळेच्या मुलांसाठी आहे. कारण त्या कट्टा, कॉलेजचा कट्टा फार महत्वाचा असतो. तिथं तुमचं आयुष्य घडतं. क्या बात. आणि तिथे होतं, त्यामुळे फार महत्वाचं आहे सर, खरंच. आणि तिथनंच मी तुम्हाला सांगतो, मी अनासकर वगैरे, दिलीप पवार, आम्ही अजूनही टच मध्ये आहेत. आम्ही 50 वर्ष अजून भेटतो दरम्यान. पण राजकारणाचा मी विषय ह्यासाठी काढला, पण ओळखी त्या निमित्तानं, त्यानंतर कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या निमित्तानं सगळ्यांचे संबंध आला. स्टेट बँकेच्या आमच्या युनियनशी सगळ्यांचे संबंध आला. पण ह्या युनियन बँकेमध्ये सुद्धा राजकारण सुटलेलं नसावं. राजकारण सगळीकडे असं, घरात राजकारण असं काय करत नवरा बायको ते राजकारण पॉझिटिव्ह अँगल. बरं आपण हे सगळं पॉझिटिव्ह अँगल बघू. मी सो कॉल्ड राजकारण म्हणजे राजकारण हे राजकीय पक्षाचं राजकारण वेगळं आणि पॉलिटिक्सला राजकारण म्हणजे चांगल्या अर्थाने घ्यावं. नाही, आलं लक्षात माझ्या. नाही, मी का मुद्दाम हे विचारलंय, कारण का माझा स्वतःचा एक अनुभव असा आहे की एका मीटिंगमध्ये तुमचे काहीतरी इव्हेंट होते वगैरे, त्यावेळी मेधा कुलकर्णी मॅडम आल्या होत्या. त्यावेळी त्या खासदार नुकत्याच झाल्या होत्या मला वाटतं. तर त्यांनी म्हणले की जर सुहास पटवर्धन जर उभे राहिले निवडणुकीला तर आम्हाला थेट आहे, आम्हाला भीती आहे. इतकं तुमचं चांगलं नाव. त्यामुळे ताईंना, दादांना सगळ्यांना सांगितलं मी कधी राजकारणात येणार नाही, मला उभं राहायचं. सुदैवाने मी आता 70 वर्षाचं पण झालंय, मला इच्छा पण नाही. म्हणजे इथं क्षेत्र फार मोठं आहे, जागतिक लेवलला आपण ऑलरेडी काम करतोय, संधी मिळाली आहे कुठेही उभं. आणि ते फार ऍक्च्युली फार त्यांची अवस्था फार वाईट असते. सकाळपासून रात्रीपर्यंत दरबार असतो आणि परत 5 वर्षात निवडून यायचं फार अवघड आहे. ते खरं स्किल आहे. नाही, त्यांचं स्किल आहे. आपल्याला वाटतं आपण राजकारणी लोकांशिवाय तसं नाहीये. पण आम्हाला हे तुमच्याबद्दल वाटतं. माझ्या बाबतीत वाटतं. पण आम्ही आमचा मोबाईल बंद करू शकतो. मी आता 2 दिवस येणार नाही तसं सांगू शकत नाहीत ना, कारण ते लोकप्रतिनिधी आहेत. मी असेल तरी आम्हाला आवड आहे किंवा मराठीत अगदी ग्रामपंचायत सांगितलं आम्हाला का त्यामुळे आम्ही काम करतो. हे लष्करच्या भाकऱ्या आहेत ना, आपली सोसायटी. बरोबर आहे. पण मला वाटलं तर मी 2 दिवस माझा मोबाईल बंद करू शकतो, तर मला कोणी विचारणार नाही की तुम्ही काय करता. मी तो पण त्यांना काही मानधन घेत नाही, तो पण काही प्रॉब्लेम नाही ना. मला आवड आहे, आम्हाला संधी मिळायला आपण करतो ते. पण आम्हाला त्याचं कौतुक वाटतं की यातनं तुम्ही वेळ काढून चेहरा हसरा, मी तुम्हाला कधीही वैतागलेलं, चिडलेलं, मिलिंदजी माझ्यावर जबाबदारी आई माझं नावच सुहास आहे ना, जबाबदारी पडलं विनोदाचा भाग सोडून द्या. पण ते ही पेशन्सची काम आहेत
आणि परत परत करण्याची गोष्ट आहे. आणि युनियनमध्ये आम्ही हारणारा लढ्यात हे केलं ना, त्यामुळे ही परत परत बोलायला लागतं, डायलॉग करायला लागतो, मग मार्ग निघतो. नाही, ह्याच्यामध्ये मी संस्कृतीचा सुद्धा भाग मी म्हणेल. तुमच्या आईवडिलांची पुण्याई आईवडिलांची संस्कृती हे सुद्धा त्यामध्ये दिसतंय की तर आता त्या मुद्द्यावर येतो. हां, नाही माझं चालू आहे सर, तुमचंच उलटं. माझं जरा थोडं स्लोच असतंय. छान झाले फार पिठलं भाकरी. मित्रांनो, निसर्ग फार्म नांदिवली जवळ आहे. हां, इथे छानपैकी मिळालं हक्काचं आमच्या. तर कमिंग टू द पॉईंट, पटवर्धन हे आडनावाबद्दलच समाजामध्ये उत्सुकता कुतूहल आहे. तर ह्याच्याबद्दल थोडक्यात सांगा. तुमचं एक काहीतरी ग्रुप आहे. आपण कुठल्या याच्यात जन्म घेऊया आपल्या हातात नसतं. कुठेतरी तुम्ही जाधव यांच्यात जन्माला, मी पटवर्धन आलो, ते आपल्या हातात नसतं ते. तसं हे पटवर्धन या नावाला पण फार जुनी व्याप्ती. म्हणजे तुम्ही जर इतिहासात बघितलं तर पट्टवर्धन म्हणजे जो कृष्णाचं नाव आहे. बर, पट्टवर्धन म्हणजे जो द्रौपदीला साड्या पुरत होता, अच्छा, असं नाव आहे. पटवर्धन हे आपण त्या ह्याच्यात जायला नको, पण याला फार मोठा इतिहास आहे. आमच्याकडे अच्युतराव पटवर्धन पासून पहिला पटवर्धन म्हणजे वैभवानिक देखील टाटांच्या आधी पटवर्धन होते. असं सगळ्या क्षेत्रात, संगीत क्षेत्रात आहेत. मी पटवर्धन कुलनाचा पण अध्यक्ष आहे. असा आमचा एकमेव रजिस्टर्ड नोंदणीकृत ट्रस्ट आहे, त्याच्यावर कोणाचं भांडण नाही. अदरवाईज आमच्याकडे संस्था हे नाव काहीतरी आहे ना तुमचं, पटवर्धन कुलन्यास. रजिस्टर्ड कोऑपरेटिव्ह जसा हाऊसिंग सोसायटी आहे तसं पटवर्धन कुलन्यास. म्हणजे लोक विचारायचे ना, तुम्ही पटवर्धन कुठले, सांगलीचे, मिरजेचे, तासगावचे, आमची संस्थान आहेत ना. आणि आमच्या पूर्वजांनी बराच इतिहास पण घेतलाय. पहिली फार कर्नाटकपासून पेशवांचे मोठे सरदार म्हणून होते. आणि पेशवांनाच इनफॅक्ट हरबट बाबा म्हणून ते गरीब म्हणजे राजेशाही घराण्याशी सुद्धा संबंध तसा आलेला. आपण आज टुडे आपण ज्या खुर्चीत बसू, कुलवाईंनी म्हटलेलं आहे. आज तुम्ही कुठे बसतो त्याच्यावर ते तुम्ही करा. राजवाडे सगळं गेलं, आमचा काही संबंध नाही. हा तुमचा मोठेपण आहे. नाही, आमचा काही संबंध नाही. गुरुद्वारचा संबंध हे वेगळं, विजय पटवर्धन जे आहे सांगलीचे वेगळे नाही. त्यांना आम्ही आमच्या पटवर्धन कोण असं ते आलेले आहेत. भाग्यश्रीलन विजयरावांचा आम्ही मोठा सत्कार केला आमच्या ह्याच्यातनं. प्रसन्न पटवर्धनचे वडील आपले होते, रायकाका पटवर्धन. असं वेगळ्या कलाकारांना आम्ही केले. मोठे आपले कलाकार. मी जरा प्रेक्षकांना सांगण्यासाठी, मित्रांनो, भाग्यश्री पटवर्धन, मैंने प्यार किया, सलमान खानची जी हिरोईन होती ती जसं नाव पटवर्धन आहे. सांगलीमध्ये विजयसिंग राजे पटवर्धन यांची ती मुलगी. त्यांचा आम्ही शिवाजी पार्कमध्ये आमचा पटवर्धन कुलनाचा अध्यक्ष असताना मोठा सत्कार केला, आम्ही सन्मान केलेला आहे. विजयराजेंचा केलेला आहे. सांगलीचे पटवर्धन आले, दमखिंडीचे आले, कुपवाडचे आले, वेगवेगळी संस्थान आहेत. आणि आमच्या संस्था, आमच्या पटवर्धनाची कोणाचाही म्हणणारे सगळं एका मान्य करतात. शेवटी ज्याच्या त्याच्या ह्याच्यात आहेत ते. आणि आम्हाला आम्ही कोणाच्या ह्याच्यात इंटरप्रेट करते, ज्यांचं त्यांचं हे आहे, आपलं काम करतात. विचारधारणा काढलेली आहे लोकांनी, काढलेली आहे. व्हेरी गुड. नाही, मी नुसतं हे म्हणत नाही की पटवर्धन हे ना फार पुढेपर्यंत विचार करणारे लोक आहेत, फार लिबरल आहे असं मी पाहिलं. मोठे सेनार वेगळ्याच क्षेत्रातले. रोहिणी पटवर्धन जे आता पुण्यातले जे आहेत ना, तर फार म्हणजे ते म्हणजे त्यांच्या डोक्यात मनी हे कधी नव्हतं असं माझा अनुभव आहे. बरेचसे लोक असे आहेत. आणि तुम्हाला माहिती असेल तर अच्युतराव पटवर्धनच्या नगरपालिका तुम्ही मोठे घ्यायचे, किंवा माधव जुलियन, ते माधव पटवर्धन आपल्या म्हटलं की आमच्याकडे एवढे माधव जुलियन आडनाव पटवर्धन. अच्छा, हे माहिती नाही. अशा अनेक आहेत. आम्ही दरवेळी त्याची पुस्तिका काढतो, पटवर्धन, आणि ते दरवेळी काढत होतो. आता सगळं ते ऑनलाईन करतो आम्ही, वेबसाईट पण केलेली आहे. वा, तर हे एक पटवर्धन, हे जे एक आणखीन आपल्याला म्हणजे म्हणतात ना की लेअर जे म्हणतात त्यात एक लेअर आहे पटवर्धन. तर परत एकदा मी जे आमची मागची जी एक शंका होती की सोसायटीज, तर तुम्ही एक किंवा यू आर द पार्ट ऑफ इट की तंटामुक्त सोसायटी ही कन्सेप्ट इतके अवघड आहे. कारण का मी सोसायटीमध्ये राहतो, तर हे कसं साध्य करता आणि तुम्हाला असं वाटतं का की यू हॅव अचिव्ड इट? वास्तविक पाहता तंटमुक्त संस्था ही असणं हे आयडियल आहे, आदर्श आहे. आणि आपल्याकडे मागचे आपले जे आयुक्त होते अनिल खवडे साहेब, ते आता प्राधिकरणाचे, त्यांच्या डोक्यातनं आणि आम्ही चर्चा करताना ते विषय निघाला आणि त्यांनी तो लावून धरला. आणि त्याविषयी आम्ही पत्रक काढलं, त्याच्यावर अनेक गोष्टींना सांगितलं, पण अजून म्हणावं तसं त्याचं मिळत नाहीये. कारण ती लोकांना त्याच्यावरशी जरा बरेच प्रश्न आहेत. आणि त्याच्यापेक्षा आम्ही आता सहकार संवाद एक नवीन काढलेला आहे. आणि तंटमुक्त सोसायटी ही आयडिया आहे, ही आदर्श आहे. पण यासाठी आपल्याला बराच प्रवास करायचा, त्याशी मला खात्री आहे की आपण नक्कीच त्याचं पूर्ण होऊ शकू. कारण असा कुठलाही प्रॉब्लेम किंवा असं कुठलाही प्रश्न नाही की तो सोडू शकत, चर्चेद्वारे सोडवायला लागतो. त्याच्यावर आमचा गाढ विश्वास आहे. आणि त्याच्यापेक्षा आम्ही आता ऑनलाईन पोर्टल हे ऑल इंडियातलं आपण पहिल्यांदा काढलेलं आहे, सहकार संवाद. त्याला भरपूर आपण सगळं मोठ्या प्रमाणावर करू शकतो.
तर आता मला हेच म्हणायचं की हे जे तंटामुक्त करावी म्हणून त्यांचा तुमच्यावर विश्वास बसायला पाहिजे. तर फेडरेशन याची अथॉरायझेशन काय आहे, ते अथॉरिटी कशी आहे, पुणे How does it work? पुणे किंवा महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन हे त्या जिल्ह्यातलं रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी आहे. म्हणजे दुर्दैवानं सगळ्या संस्था देखील आमच्या सभासद घेत नाहीत. जेव्हा त्यांना गरज लागते तेव्हा सभासद घेतात. वास्तविक पाहता कायद्याने त्यांचं आमचं सभासद घेणं भाग आहे. आम्ही फ्रेंड फिलॉसॉफर गार्ड आहोत. म्हणजे त्यांचे आम्ही सल्लागार आहोत. त्यांना काय करा काय करू नका आम्ही सांगतो. किंवा कोणाकडे जा कुठनं काय अथॉरिटी हे सहकार कायद्यात येतं का, हे MSCBचं काम आहे का, हे कॉर्पोरेटचं काम आहे, त्याच्या ह्याच्यातलं सांगतो आणि त्यातला मधला दुवा आहे आम्ही. बरं. म्हणजे सामान्य नागरिकांच्या दृष्टीनं म्हणजे तुम्ही त्यांना रिस्ट्रिक्ट करू शकत नाही, तुम्ही त्यांना मॉनिटर करू शकत नाही. आपल्याकडे लोकशाही आहे ना, आपल्याकडे लोकशाही आहे, स्वातंत्र्य आहे. त्यामुळे गृहनिर्माण संस्थेचं सभासद व्हायचं का नाही इथपासून त्यांना स्वातंत्र्य आहे. मग मेंटेनन्स भरायचं, मेंटेनन्स नसेल तर त्याच्यावर आता 154 वर कायदा येतं, पण ते देखील सगळी पेक्षा स्वतःहून भरलं तर सगळ्यात चांगलं. तसं स्वतःहून सभासद केलं सगळ्यात चांगलं. तसं बायलाच उपविधी स्वतःहून मंजूर केलं तर सगळ्यात चांगलं. बरं, जरी तुमचे मेंबर झाले तर ऍक्च्युली इट सीम दॅट दे आर नॉट टोटली बाइंडेड विथ एनी रूल्स विथ यू, असं होतं. नाही तसं नसतं. हे सहकार आहे ना, हा शेवटी सहकार आहे. त्याच्यामुळे आम्ही काय सांगतो की कायदा काय सांगतो, ऍक्ट रूल्स बाय लॉज. म्हणजे सहकार कायदा काय सांगतो, त्याचे उपविधी काय सांगतात, नंतर त्याच्यात नंतर आता नवीन त्याच्यात ज्या बहर येतात किंवा वेगळ्या जजमेंट्स येतात, खालच्या कोर्टाची, सहकारी कोर्टाची, उच्च न्यायालयाची, याच्यासाठी काय पाहिजे त्याचा रॅशनल काय हे आम्ही त्यांना समजावून सांगतो. शेवटी आम्ही सांगण्याचं काम करतो. एक्झॅक्टली. आणि ते पाळायचं का नाही हे त्याच्यात स्वातंत्र्य आहे ना. शेवटी आपल्याकडे माहिती आहे, आपण सांगण्याचं केलं तर ते लोक सगळं ऐकतात असं नाही. एंड ऑफ द डे मी एवढंच म्हणत होतो की जेव्हा रूल्स असतात ना तर त्यांना ते ऐकावेच लागतात. हा माझा फरक आहे. आणि यू आर जस्ट टू सजेस्ट देम की ऐका, हे तुमच्या भल्यासाठी आहे. बरोबर. काय करा काय करू नका आम्ही सांगतो, जसं हे सांगतात. पण कंट्रोलिंग अथॉरिटी कोण आहे? उपनिबंधक. उपनिबंधकांना ती पॉवर आहे किंवा त्याच्यापेक्षा जिल्हा उपनिबंधक, त्याच्यानंतर कोर्ट, यांना पॉवर. आम्ही त्यांचे प्रतिनिधी म्हणून काम करतो. कोणाचे सहकारी गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी, मधला दुवा, सहकार आणि मधला दुवा करतो. आणि आता आपण सुदैवानं आम्ही भरपूर मोठ्या प्रमाणात करतोय. आता सहकार मित्र आम्ही प्रत्येक सोसायटीत नेमतोय. म्हणजे ते लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपासून ज्येष्ठ नागरिक, महिला. आता हे 2025 आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष महिला आणि युवतींना जास्ती करते. त्यामुळे आम्ही लहान सोसायटींना मॅनेजर किंवा परवडत नाही. तंत्रज्ञानाने जगात आहे ते खालपर्यंत रुजवण्यासाठी मोबाईल कसा वापरायचा, सायबर क्राईम, आता जे हॅक वगैरे होतं ते कसं त्याच्यावर मात करायची, हे सगळं आता आम्ही एक सगळं त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतो. अच्छा. नाही, याच्याशी निगडीत शेवटचा माझा प्रश्न हाच आहे की जे अथॉरिटीज आहेत, तुम्ही आता म्हटला की निबंधक, उपनिबंधक, हे सगळे ना, तर त्यांचं तुमच्याशी इंटरॅक्शन, सुदैवानं सहकार खातं किंवा रेव्हेन्यू खातं किंवा सुदैवानं सरकारचे ऑफिसर पण चांगले आहेत, मंत्री पण चांगले आहेत. माणूस आपण कसं असतो त्याच्यावर बऱ्याच वेळेला, आणि त्यांच्याकडनं आम्हाला चांगलं सहकार्य मिळतं. कधी कधी अर्थात 100% सगळ्यांना होत नाही, आता त्यांचा पण काही लिमिटेड असतात, मर्यादा, त्यांच्याकडे स्टाफ कमी होतो वगैरे, त्यांच्या मर्यादेत. पण आतापर्यंत केंद्रात, राज्यात, पुण्यात आणि सगळीकडे सहकार्य सगळ्यांचं चांगलं आहे. तर मी तेच म्हणतो की आमच्या दृष्टीनं आणि पुणेकरांच्या दृष्टीनं फेडरेशन आणि सुहास पटवर्धन हे समीकरण इतकं घट्ट झालेलं आहे. तर आता फेडरेशनमुळं पटवर्धन आहेत का, पटवर्धनमुळं फेडरेशन आहे, फेडरेशन मोठं आहे आणि मी त्यातला एक घटक आहे. तर जसं मी म्हटलं की थोडं कामाबद्दलही बोलणार आहे, थोडं पर्सनली बोलणार आहे. तुमचे बालपणीचं मला कळालं, कॉलेजचं थोडंसं अभ्यासाचं हेही कळालं. नेक्स्ट जो टप्पा येतो की लाईफ पार्टनर, तर याच्याबद्दल थोडक्यात आम्हाला उत्सुकता. काही नाही, तृप्तीमय लग्नाच्या गाठी वरती स्वर्गात बांधला असं म्हणतात. आमचं काही लव्ह मॅरेज, त्यामुळे तुमचा काही सहकार नव्हता का? नाही असणार. त्याशिवाय हे विन विन पोझिशन असतं, दोघांनी एकमेकांना आवडलं. इतके वर्षात 30-40 वर्ष आम्ही एकत्र संसार होते. मला एक मुलगी आहे, तिथंही आज 35 वर्ष आहे. मी म्हटलं की माझा प्रश्न असा होता की अरेंज मॅरेज का लव्ह मॅरेज? नाही, अरेंज मॅरेज प्रॉपरली. आमच्या BMC त्यावेळी मुलीच नव्हत्या आणि माझा तो स्वभावही नव्हता. अजून मी तसा स्वभाव म्हटलं मुद्दाम तो कोणाची बोलायला जात नाही, पण जिथं बोलायचं तिथं मी कोणाला न घाबरता बोलतो. आणि मला जसं कळालं की तुम्ही आणि तुमची बहीण दोन, मला एक मोठी बहीण, ती माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी. ती लग्नानंतर दिल्लीला गेली, 40 वर्षात दिल्लीला होती. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये तिनं PhD केलं. ती जगभर सगळीकडे जाऊन आली. आता ती सायकोलॉजी मध्ये याचं पण काम करत, आता रिटायर पुण्यात जात आहे. आणि आता पुढच्या पिढीचं तुम्ही जरा, मला एकच मुलगी आहे, ती सुप्रिया पटवर्धन. तिचं आता लग्न झाल्यानंतर फडके आहे. माझा जावई डॉक्टर, तो दोघंही आता याच्यात काम, हायड्रोजनमध्ये काम करतात आणि त्याच्यावर रिसर्च करून भरपूर त्यांनी पेटंट घेतलेले. एक नातू आहे मला 5-5.5 वर्षात, 5.5 वर्षाचा. त्यामुळं समाधानी. आता आणखीन एक आम्हाला प्रश्न जो भेडसा म्हणजे जो उत्सुकता निर्माण करतो
की तुम्ही हे सहकारमध्ये काम करण्याचा अध्यक्ष MCAचे सुद्धा तुम्ही मेंबर आहात. मेंबर निवडून आलेलो. तर ते सुद्धा त्याचं एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही फार म्हणजे सगळ्यात मॅक्सिमम मताने तुम्ही निवडून आला. अपेक्स कमिटीमध्ये मी कधी क्रिकेट खेळलं नसलं तरी लाईफ मेंबर होतो. मला अजय शिर्के किंवा पूर्वीच्या सगळ्या लोकांनी मला निवडून दिलं होतं. परत ते काम करायची संधी दिली. मी 20 वर्ष आमच्या स्टेट बँकेचा क्लबचा रिप्रेझेंटेटिव्ह होतो. त्यामुळे हे ग्राउंड घेण्यापासून फायनान्स कमिटी सगळं तुम्ही त्यामुळे नंतर आता जेव्हा लोढा कमिटीमुळे बरंच एकंदर त्यामुळे इतर सगळ्या लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि बेनिफॅक्टर लाईफ मेंबर आणि इंटरनॅशनल क्रिकेट या कॅटेगरीने निवडून आलो आणि सुदैवानं मला चांगली मतं मिळाली. हायस्ट मध्ये निवडून आलो. फिगर आम्हाला ऐकायला 102 म्हणजे त्याच्या वेळेच्या कारण ते 3 कॉम्पिटिशन मी कधी क्रिकेट खेळेल मी काही इंटरनॅशनल प्लेअर नाही पण लाईफ मेंबर आणि माझ्या सगळ्यांचा दुवा होता स्टेट बँक युनियन याच्यामुळे आणि त्या लोकांनी मला त्यांचा मला विश्वास की मी त्यांना न्याय देऊ शकेन. तर मी मगाशी जे प्रश्न विचारत होतो आता रोहित दादा आमचे पवार अध्यक्ष पहिल्यांदा झाले अध्यक्ष झाले पण त्यांचाही लोकांनी आणि ते चांगले अभ्यास करून देतात. तुम्हाला माहिती आहे पवार फॅमिली मी अभ्यास करून देते आणि त्यांचा इकडे आता भरपूर लोक आशेने बघतायत. नाही त्याच्यावरचा एक माझा जनरल प्रश्न असा आहे की तुमचा संबंध बऱ्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी येतो. तर हे IAS असू द्यात किंवा मंत्री असू द्यात ह्यांना एक म्हणजे असं आम्ही ऐकलेलं आहे आता की ह्यांना एक वेगळ्या प्रकारचा इगो असतो आणि ह्या गोष्टी तुम्ही कशा हँडल करता कशा सांभाळता. IAS IPS शेवटी ती माणसंच आहेत आणि त्यामुळे माणसाला माहिती आणि ते पहिल्यांदा कुठेही असेल तरी ते 1-to-1 जेव्हा तुम्ही भेटता त्या 1-2 भेटीत त्यांना तुमचा स्वार्थ आहे का ते कळतं आणि तुमचा स्वार्थ नसेल आणि तुम्ही खरंच तुमचे या कॉस्टची प्रामाणिक जुळले जातात. अच्छा तर माझा मगाचा प्रश्न जो राहिला होता तो लाईफ पार्टनर यांच्याशी होता की तुम्ही निवडले हे किचकट काम आणि यू आर एन्जॉईंग इट बट व्हॉट अबाउट युअर सुदैवानं माझ्या घरातनं पण पाठिंबा आहे. पुढे आई वडिलांनी मला कधी नाही म्हटलं नाही किंवा माझ्या बायको तृप्तीने कधी नाही म्हटलं म्हणून मीच करू शकलो. घरात जर पाठिंबा नसेल तर कोणी माणूस सक्सेसफुल होऊ शकत नाही. त्यांचे माझं सगळं बरोबर ते सगळं सांभाळते म्हणजे जरी नोकरी करत नसेल तरी माझं सगळं ते सांभाळते म्हणून मी हे सगळं करू शकतो. आता परत एकदा तुम्ही बऱ्याच वेळा असं लक्षात आलं की माणूस ह्याला निसर्ग आवडतो तर तुम्ही सरळ निसर्ग फार्म हे जे 200 आपण त्यावर बोललोच आहे. तर हे आपण बघतोच आहे. तुम्ही आता मला माहिती कळली की तुम्ही नातवासाठी इथं छानपैकी एक टँक केलेला आहे. करोनामध्ये आम्ही इथंच राहत होतो. माझ्या वडील वगैरे आम्ही तुम्हाला माहिती असेल तर म्हणजे जाऊन येऊन येतो. सुदैवानं माझ्या सोसायटी त्यांना आणि इथं आमच्याकडे गाई बी असल्यामुळे मला केव्हाही जायला परवानगी होती होती आणि मग आता इथं राहायचं तर मग सगळं आणि हवा चांगली आहे स्वच्छ आहे आणि एन्जॉय पण करायला पाहिजे ना म्हणून हे असंच माझ्या बायकोनी असं डिझाईन काढलं आहे. मी शेप आहे आणि असं आम्ही स्वतःच एक दिवशी JCB बोलान केलं तयार. नाही पण ह्याच्यामध्ये फक्त म्हणजे नातूच अजून खेळ सगळे 5 रेग्युलर सगळे रेग्युलर तिथं जाकुजी आहे सगळं केलेलं इथं खाली तुम्ही बघितलं तर सगळे म्हणजे सगळी प्रकारचे पिकं निसर्ग तुम्ही सगळ्या प्रकारचे सगळं ड्रिप इरिगेशन केलेलं आहे. मोठे मोठे इथे हे सगळं बायको करते माझी तृप्ती करते म्हणजे माझा इथलं काही कळत नाही. हे सगळ्यात 300 प्रकारचे तुम्ही झाडं बघितली असेल तर गेले 10-15 वर्षात एवढं सगळं लेवलिंग करणं हे सगळं ड्रिप करणं सगळ्या प्रकारचे आंबे सगळ्या प्रकारच्या भाज्या भात पासून आंबेमोहर पासून बासमती भात सगळं आम्ही घेतो. फक्त आता प्रमाण कमी आहे. सॅलड सारखं दिसतंय सॅलड हे सगळं आपल्याकडे थोडं माहिती आहे म्हणजे तुम्ही म्हणाल त्या प्रकारचे त्यातली सगळी डिटेल माहिती माझी मिसच देऊ शकते मला. आणि हे जे मागं आम्हाला जे दिसतंय हे माझं राहतं घर आहे. पूर्वी खाली माझे वडील खाली राहायचं त्यांच्यासाठी खोली एक वर खोली आणि वडील आता मागच्या 2 वर्षापूर्वी एक्सपायर झाले. त्याच्यानंतर आता माझी मुलगी जावई आल्यानंतर मग अजून एक रूम वाढवली आणि अजून एक खाली लाकडाचं एक घर आहे. ते छोटं आहे म्हणजे एका लाईफ मध्ये एक घर मिळत नाही फार्म हाऊस आणि परत तिकडे आहे 1 एकर जागा आहे आणि ते आपल्याला पाहिजे तेवढं लक्झरियस वगैरे काही नाहीये पण मातीचं आणि आपल्या इकडे आल्यानंतर मी केव्हाही रात्री आपण येतो. सुदैवानं पुण्यापासून फार जवळ आहे आणि इथं शांतता लाभते. मग इथली सगळी एनर्जी वगैरे घेऊन मी पुण्यात काम करतो. क्या बात आहे. म्हणजे आम्हाला हे एक आणखी सिक्रेट कळालं तुमच्या एनर्जीचं की तिथनं दमलं यायचं रिफ्रेश व्हायचं काम आणि परत आपल्या कामाला लागायचं. सर हे बऱ्याच जणांचं स्वप्न असतं तुम्ही तर स्वप्न पूर्ण करून मल्टिप्लाय केले माझ्यामुळे इतरांना आणि इतरांमुळे माझं हे पूर्ण झालेलं परत तेही सहकार्य ते. तर आता मी तेच म्हणलं की तुम्ही आता आमचं म्हणणं असं आहे म्हणजे माझं व्यक्तिगत म्हणणं असं आहे मी तुम्हाला साधारणतः मागच्या एक 4-5 वर्षापासून ओळखतोय आणि आता तर मी अगदी हक्कानं म्हणू शकतो की माझे अगदी घट्ट मित्र आणि मला त्याच्याबद्दल कुतूहलही वाटतं की
तुम्ही जे मला रिस्पेक्ट देता ना तेवढं मी डिझर्व करत नाही असं कधी कधी मला वाटतं. तर हे तुमचा मग स्वभावाचाच भाग आहे. माणूस आहे मी शेवटी माणसाने हे नाही जरा मला माझ्याकडे गेले एकही माणूस माझ्याकडे आमच्या फार्म हाऊसमध्ये घ्यायच्या सोडून गेले. मी युनियनचं काम करायचं ना. बरं. त्यामुळे ते हातोटी आणि ते सांभाळण्याचं स्किल असं म्हणा की माणसं माझ्यावर प्रेम करतात, मी त्यांच्यावर प्रेम करतो. युनियनचा खऱ्या अर्थाने तुम्ही त्या शब्दाचा म्हणजे वाढवलाय ते तुम्ही असं मी म्हणेन. तर म्हणजे यू आर व्हेरी गुड होस्ट मी असं म्हणेन. एकतर खूप प्रेमानं तुम्ही बोलवता, लोकांना खायला घालता, त्यांना त्यांचं ऐकता. यू आर अ व्हेरी गुड लिस्नर. पेशंटली फार महत्वाचं आहे. भले कोणाचं काम नाही झालं तर चालेल, त्यांचं कोणीतरी ऐकून घेणं महत्वाचं होतं. त्यांना वेंट ऑफ व्हायला लागतं. तर त्यांना कसं म्हणजे 100% त्यांना कोणाचं काम होत नाही त्यांनाही माहिती असतं. आणि आपण काही गॉड किंवा हे नाहीये किंवा माझ्या हातात काही फार सुप्रीम कोर्ट नाही, पण जे करता येईल आपण मदत केली आपण ऐकून घेतलं. मस्त मस्त छान. त्याचबरोबर निसर्गातला हा एक भाग दिसतोय. तुम्ही म्हणजे मला इथं अॅनिमल दिसते, कुत्री तुम्ही अगदी छानपैकी तुम्ही जसं म्हणलात की हा तर रेस्क्यू मधनं तुम्ही केलेला आहे. सोडला होता पिंपरी चिंचवड. टायगर नाव गेला ब्रँडेड आहे अगदी हा. आणि ही पेप्सी म्हणजे ऑल्सेशन क्रॉस आहे ती. अच्छा बरं. कात्रजला स्नेक पार्क मध्ये होतं आणि तिचे आई वडील सगळे मेले होते. बारकं एक तिचे बारकं पहिलं 6 महिने घरी ठेवलं. मग वाढवलं, त्याला सगळे इंजेक्शन दिले डॉक्टर चांगला डॉक्टर आणि नंतर त्याला तसंही याला 2 महिने पुण्यात व्यवस्थित त्याला भरपूर. हा किती वर्षाचा आहे? हा तर 6 वर्षाचा झाला. 4 वर्षाचा इथं. ही 15 वर्ष नाही, ही 15 लहानपण हे होतं म्हातारे झाली उलट, पण एवढी अग्रेसिव्ह आहे. दादा इथल्या लोकल गावरान कुत्र्यांच्या अंगावर त्याची एवढी मोठी ताकद होती आणि माझ्याजवळ अजिबात कोणाला येऊ देत नाही आणि प्रेमळ पण आहे तेवढे आणि सगळं ऐकतात. ओबिडियंट आहेत आमचे. तर सर आज TV10 तर्फे आणि सर्व पुणेकरांतर्फे तुमचे अतिशय धन्यवाद. कारण का तुमची माहिती आम्ही ह्यासाठी घेतलेली आहे की असे लोक जर वाढली ना तर आपल्या समाजाला ह्याची खूप गरज आहे. आणि मी तुमची ह्याच्यासाठी मान्यता घेणार नाहीये, ते माझं मत आहे. माझं सगळं ट्रान्सपरंट आहे, त्यामुळे काही नाही. उलट TV10च्या मिलिंद जाधव माझे मित्रच आहेत. अनेक आपण चॅनल तुमचं आहे सर. अनेक व्हिडिओ आपण एकत्र केलेले, लोकांपर्यंत हे सगळं जायला पाहिजे आणि अशाच पद्धतीने गेलं. तुम्ही जे आलात त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. अरे तुम्हीच आमचं कन्फ्युज केलं. मला 2-3 हे करायचंय. एक अजात शत्रू असं मी पाहिलेलं आहे. आणि माझं शेवटचं तुम्हाला असं म्हणणं आहे की सर पुढची पिढी जी आहे की सहकारमध्ये येतील किंवा तुम्ही जे काय कामं करताय तर शेवटी माणसाला आपल्याला हे सुदैनं किंवा दुर्दैनं म्हणा कुठेतरी एक्सपायरी डेट आहे. हे तुमचं जे ज्याला हे कनेक्ट करण्याचं काम आम्ही करतोय. सुदैवानं संधी मिळालेली आहे, त्यामुळे आम्ही सगळ्या शाळा कॉलेज याच्यावर जोडून घेतोय. मगाशी मी सांगितलं की 2025 आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे आणि हे सगळं युवक युवती आणि महिला याच्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात काम करतोय. आता आम्ही कर्नल प्रमोद दहितोले आमच्या फेडरेशनला जोडून घेतले. असे सगळ्या शाळा कॉलेज आणि महाराष्ट्र स्किल युनिव्हर्सिटी वगैरे सगळ्यांचे MOU करतोय आम्ही आणि मोठ्या प्रमाणावर आपण, कारण हे लोक येत नाहीत नवीन पिढी आणि त्यांचं आणि आपलं विश्व जोडून घेतलं तर पुढे हा धागा जाऊ शकतो. तर ते लेगसी पुढे नेण्याच्या आमच्या सबस्क्रायबरांना शेवटचं एक तुम्ही काय सांगाल तुमच्याबद्दल आणि तुम्ही जे कामं करता ते पुढे कसं न्यावं पुढच्या पिढीनं? काय असलं चुकलं तरी चालेल, एकमेकांशी बोला, डायलॉग करा, लोकांना समजून घ्या, मदत करा. सहकारात हे सांगतात भांडण तर चालेल पण परत या, बसा, त्यातनं मार्ग निघेल. तर सुहास पटवर्धन सर फार धन्यवाद. तुमच्या फार्म हाऊसमध्ये आम्हाला तुम्ही आणलं, छानपैकी पिठलं भाकरी खायला दिलेली आहे. आणि इंटरव्ह्यू सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एकही गोष्ट न लपवता तुम्ही जी काय प्रश्न विचारले त्या सगळ्याचं सांगितलेलं आहे. TV10 तर्फे आणि पुणेकरांतर्फे पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. TV10 लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. हे सर हे नेहमी म्हणतात, म्हणजे त्यांना सांगायची गरज पडत नाही. तर मित्रांनो, तुम्ही आता बघितलेले अशा प्रकारचे पुण्यातले जेम मी अगोदर म्हणलं ते मान्य करत नाही, पण आम्ही त्यांचं ते ऐकणार नाही. तर असे हिरे आम्ही तुमच्यासमोर आणणार आहोत. पुढच्या वेळी सुद्धा कोण असणार आहेत हे तुम्हाला बघायला मिळेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचे ह्या संदर्भातले काही प्रश्न असतील तर कृपया खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10.